डिपेंड्स असतात, अदर प्लांट्सवरती डिपेंड्स असतात, म्हणून त्यांना हेटेरोट्रोपिक्स असं म्हटलं जातं. हेटेरो मीन्स काय असतं, अनादर, आणि ट्रोपिक मीन्स टू फीड. मोस्ट प्लांट्स आर ॲटोट्रोपिक्स. मोस्ट प्लांट्स काय आहेत म्हणजे ॲटोट्रोपिक्स आहेत, म्हणजे ते काय करतात, त्याच्यामध्ये काय ग्रीन कलर पिगमेंट आहे त्याच्यामध्ये, त्या ग्रीन कलर्समुळे क्लोरोफिल थ्रू काय करत असतात, ते सेल्फ स्वतःचं अन्न काय करत असतात, सेल्फली काय करत असतात, तयार करत असतात, फूड मेक करत असतात. हाऊएव्हर देर आर सम प्लांट्स आर हेटेरोट्रोपिक्स. तरी पण काय काही प्लांट्स जे आहेत ते काय हेटेरोट्रोपिक्स आहेत. हेटेरोट्रोपिक्स काय आहेत, कारण त्याच्यामध्ये ग्रीन पिगमेंट त्याच्यामध्ये नसतो, म्हणून त्यांना काय म्हणतात, हेटेरोट्रोप्स असं म्हटलं जातं. आणि ते त्यांचं फूड जे असतं ते काय करू शकत नाही, तयार करू शकत नाही, म्हणून त्यांना हेटेरोट्रोपिक्स असं म्हटलेलं आहे. मग आज आपल्याला तेच पाहायचं आहे की कुठले हेटेरोट्रोपिक प्लांट्स आहेत, त्यांचे टाइप्स कुठले आहेत, त्यांना हेटेरोट्रोपिक्स का म्हटलेलं आहे, हा पार्ट काय करायचा आपल्याला स्टडी करायचा आहे. बघा, these plants cannot make their own food. काय करू शकत नाही, ते cannot make their own food. त्यांचं स्वतःचं अन्न जे आहे ते स्वतः ते तयार करू शकत नाही. They depends on other sources of food for their survival. काय करावं लागतं त्यांना, सर्वाइव्ह म्हणजे जगण्यासाठी त्यांना जे फूड पाहिजे त्या फूडसाठी त्यांना अदर पॅरामीटर्सवरती डिपेंड्स राहावं लागतं, म्हणजे प्लांट आणि ॲनिमलवरती डिपेंड राहावं लागतं. ऑर्गॅनिझम्स दॅट शो हेटेरोट्रोपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. मग अशा टाईपचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांनाच काय म्हणतात, मोड ऑफ हेटेरोट्रोपिक ऑर्गॅनिझम्स. काय म्हणतात त्यांना, मोड ऑफ न्यूट्रिशन आर कॉल्ड ॲज द हेटेरोट्रोप्स. म्हणून त्यांनाच काय म्हणलं जातं, हेटेरोट्रोप्स असं म्हटलं जातं. चला मग बघूयात आज कुठले हेटेरोट्रोपिक आहेत, हेटेरोट्रोप्स आहेत, कुठले प्लांट्स हेटेरोट्रोप्स आहेत, ॲनिमल्स असे आहेत, ते आपल्याला काय करायचं, स्टडी करायचा आहे. बघा, हेटेरोट्रोपिक न्यूट्रिशन इज अ टाइप ऑफ न्यूट्रिशन in which energy is derived from the intake and digestion of the organic substances, generally plants and animals tissues. म्हणजे काय असतं, जे हेटेरोट्रोपिक न्यूट्रिशन्स असतात जे असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं, ते न्यूट्रिशन जे आहे ते एनर्जी मिळवण्यासाठी काय केलं जातं, त्याच्यामध्ये इंटेक केलं जातं. फूड जे आहे काय केलं जातं, इंटेक केलं जातं, खाल्लं जातं. आणि डायजेशन ऑफ द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, आणि त्याचं काय केलं जातं, बॉडीमध्ये त्याचं डायजेशन केलं जातं. जनरली प्लांट्स अँड ॲनिमल टिश्यूज, जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांच्यापासून काय करतात, ते मेनली त्यांचं फूड घेतात आणि त्याचं त्यांच्या बॉडीमध्ये काय केलं जातं, डायजेशन केलं जातं. डायजेशन म्हणजे काय, बघा आपण पण काय हेटेरोट्रोपिक ॲनिमल्स आहोत की जे आपल्याला पण आपण आपलं स्वतःचं फूड मेक करतो का, नाही करत. तुम्ही म्हणत असाल की आपली मम्मी काय करते, फूड डेली काय करते, तुम्हाला डबा करते, जेवण करते, भाजी चपाती करते, ती बनवते. पण ती भाजी चपाती बनवत असेल, पण ती भाजी चपाती काय डायरेक्टली घरात जरी बनवली जाते, म्हणजे फक्त ती काय केली जाते, तयार केली जाते. पण जे चपाती आहे, चपातीसाठी काय लागतं, गहू लागतो. तो गहू काय घरी तयार केला जातो का, नाही. तो गहू जो असतो तो काय मिळतो आपल्याला, शेतातून मिळतो. आणि त्या शेतातून जे गहू आहे त्याचंच काय केलं तर मग गिरणीमध्ये पीठ तयार केलं जातं आणि त्या पिठाच्याच काय केलं तर चपाती तयार केली जाते. मग हे जे आहे म्हणून त्यांना काय म्हणलं जातं, आपल्याला हेटेरोट्रोपिक ॲनिमल्स असं म्हटलेलं आहे. मग आपण काय करतो, ते भाजी चपाती जे आहे ते काय करतो, इंटेक करतो. आपल्या माउथमध्ये काय केलं जातं, त्याचं इंटेक केलं जातं, म्हणजे खाल्लं जातं. आपलं जे टीथ थ्रू काय केलं जातं, च्यू केलं जातं. आणि फूड पाईप थ्रू काय केलं जातं, स्टमकमध्ये पास केलं जातं. आणि त्याच्यामध्ये जे अनादर एन्झाईम्स जे आहेत बॉडीमध्ये, जे ॲसिड्स आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स केले जातात, ज्युसेस. आणि त्याचं काय केलं जातं, सिम्पलर फॉर्ममध्ये त्याचं सिंथेसाइज केलं जातं. आणि ते जे सिंथेसाइज केल्यानंतर काय केलं जातं, बॉडीमधले जे आपलं जे ब्लड आहे त्या ब्लड थ्रू आपल्या बॉडीमध्ये काय केलं जातं, ऑल जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला काय केलं जातं, पास केलं जातं. बघा, हेटेरोट्रोपिक न्यूट्रिशन ह्याच्यामध्ये काय केलं जातं, द एनर्जी डिराइव्ड फ्रॉम, एनर्जी कशी मिळवली जाते, इंटेक म्हणजे काय, जे आपण फूड खातो. अँड डायजेशन म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये त्याचं काय होतं, पचन केलं जातं. ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे काय, जे नॅचरली आपल्याला काय मिळतात ते आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये
टिश्यूज. काय म्हणतात आपल्याला प्लांट्स पासून काय म्हणतात आपल्याला जे ग्रीन लिफी हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ह्याच्यामध्ये काय करायचं न्यूट्रिशन इज अ टाइप ऑफ न्यूट्रिशन in which energy is derived from the intake and digestion of the organic substances, generally plants and animals. काय करायचं जे प्लांट्स आणि ॲनिमल्स थ्रू काय करतात आपल्याला जे प्लांट्स असतात त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स मिळतात, जे कार्बो हे मिळतात रोटी राईस वगैरे जे आहे ते आपल्याला त्याच्यापासून मिळतं प्लांट्स पासून. आणि ॲनिमल्स पासून आपल्याला काय मिळतं मीट फिश एग्स हे कशापासून मिळतं आपल्याला ॲनिमल्स पासून मिळतात. म्हणून त्यांना काय म्हणतात ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. काय म्हणतात त्यांना ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. मग ते काय करतो आपण ज्यावेळेस ते जे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर आपण काय करतो त्याचं ब्रेकडाऊन करतो. त्या प्रोडक्टचं काय करतो ब्रेकडाऊन करतो आपल्या माउथमध्ये. ऑफ द डायजेशन आर युज्ड टू सिंथेसाइज द ऑर्गॅनिक मटेरियल रिक्वायर्ड बाय द ऑर्गॅनिझम्स. त्याचं काय करतो आपण ब्रेकडाऊन करतो आणि त्याचं डायजेशन करून त्याचं सिंथेसाइज केलं जातं म्हणजे सिम्पलर फॉर्ममध्ये त्याचं फॉर्मेशन केलं जातं आणि ते ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे जे ऑर्गॅनिझम्स आपण घेतले आहेत म्हणजे नॅचरल फॉर्ममध्ये घेतलेले आहेत त्याचं काय केलं जातं बॉडीमध्ये डायजेशन केलं जातं, एनर्जी फॉर्मेशन केली जाते आणि ती एनर्जी जी आहे ती आपल्या बेसिक ॲक्टिव्हिटीजसाठी त्याचा काय केला जातो यूज केला जातो. नेक्स्ट बघा ऑल द ॲनिमल्स आर हेटरोट्रॉपिक्स. जेवढे ॲनिमल्स आहेत सगळे ते काय सगळे हेटरोट्रॉपिक्स आहेत. आता आपण ऑलरेडी 6th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. कारण काही ॲनिमल्स जे असतात ते काय असतात हर्बिव्होरस आहेत. हर्बिव्होरस काय असतात जे प्लांट ईट करतात म्हणून त्यांना हर्बिव्होर ॲनिमल्स असं म्हटलं जातं. हर्बिव्होरस म्हणजे काय असतात दे ओनली ईट इन प्लांट्स. काय करतात ते ओनली जे ग्रीन प्लांट्स असतात ते काय करतात ते ईट करतात म्हणून त्यांना काय म्हणतात हर्बिव्होरस ॲनिमल्स असं म्हटलं जातं. कोण आहे तसं काऊ गोट शीप बफेलो हे सगळे काय हर्बिव्होरस ॲनिमल्स आहेत की जे काय करत असतात ओनली ग्रीन प्लांट्स जे असतात ते काय करत असतात ईट करत असतात म्हणून त्यांना हर्बिव्होरस ॲनिमल्स असं म्हटलेलं आहे. त्यांचे टीथ कशा असतात इन्सिजर्स असतात. इन्सिजर्स म्हणजे काय पुढचे जे दात असतात फक्त जे फ्लॅट टीथ आहे त्याच्यातून काय करत असतात ते ग्रीन ग्रास जो आहे तो काय करतात ईट करतात म्हणून त्यांचे जे टीथ असतात ते कसे असतात इन्सिजर्स टाइप म्हणजे फ्लॅट टाइप्स मध्ये असतात. नेक्स्ट वन इज कार्निव्होरस. कार्निव्होरस म्हणजे काय दे ईट ओनली मीट. मीट म्हणजे काय जे फ्लेश आहे ते काय करत असतात ते ईट करत असतात म्हणून त्यांना काय म्हणतात कार्निव्होरस असं म्हटलं जातं. कोण आहे कार्निव्होरस लायन टायगर स्नेक हे काय सगळे कार्निव्होरस ॲनिमल्स आहेत. त्यांचे टीथ जे असतात ते कशा असतात कॅनियन्स असतात म्हणजे कशा असतात खूप शार्प असतात. त्यांचे क्लॉज पण कशा असतात खूप शार्प असतात की जेणेकरून ज्यांचे जे फ्लेश आहे किंवा ॲनिमल्स आहेत अदर ॲनिमल्स त्यांना काय करतात ते इझिली पकडतात आणि कॅनियन्स थ्रू काय करतात इझिली त्यांना लगेच फाडतात म्हणून त्यांना काय म्हणतात कार्निव्होरस असं म्हटलं जातं. जे काय करतात ओनली अदर दे डिपेंड्स ऑन ओनली अदर ॲनिमल्स आणि अदर ॲनिमल्स वरती ते काय असतात डिपेंड असतात. कशासाठी असतात त्यांचं जे मीट असतं ते काय करतात ते खाण्यासाठी ते त्याच्यावरती डिपेंड्स असतात. नेक्स्ट वन इज ओमनिव्होर. ओमनिव्होरस म्हणजे काय बोथ ऑल इटन. त्यांना ऑल इटन असं पण म्हटलं जातं कारण काय असतं ते प्लांट पण ईट करतात किंवा मीट पण खातात म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स हे दोन्ही पण काय करतात ईट करतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं ओमनिव्होर ॲनिमल्स असं म्हटलं जातं. कोण आहे ओमनिव्होरस मध्ये आपण ह्यूमन्स आपण दोन्ही पण खातो. प्लांट्स म्हणजे काय भाजी चपाती पण खातो प्लस आपण काय खातो फिश पण खातो मीट पण खातो त्याच्यामुळं आपण काय ओमनिव्होरस मध्ये येतो. क्रो आहे. क्रो म्हणजे काय कावळा तो काय करतो मेनली रोटी पण चपाती पण खातो प्लस जे फ्लेश आहे जे ॲनिमल्स आहेत डेड ॲनिमल्स जे आहेत ते पण काय करतो तो ईट करतो म्हणून क्रो हा कशामध्ये येतो ओमनिव्होरस मध्ये येतो. किंवा बियर हे पण काय त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे की जे काय ओमनिव्होरस ॲनिमल्स मध्ये आहे. हे ऑलरेडी आपण 6th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं आहे पण तरी पण हे काय हेटरोट्रॉपिक ॲनिमल्सचा एक पार्ट असल्यामुळे आपण हा परत एकदा
नाही. Similarly, many plants derive their food by feeding on dead and decaying bodies and other living organisms. म्हणून ते animals काय करतात mainly? काय करतात? जे plants असतात, plants वरती काय असतात mainly त्यांचं फूड मेकिंग म्हणजे फूड बनवण्यासाठी ते काय असतात plants वरती डिपेंड असतात आणि feeding on dead and decaying bodies काही animals जे असतात ते काय करतात जे डेड झालेले आहेत किंवा डिकेइंग झालेले आहेत म्हणजे सडलेले जे आहेत असे जे बॉडीज आहेत त्याच्यावरती ते डिपेंड असतात. त्यांना स्कॅव्हेंजर्स पण असं म्हटलं जातं. अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे दुसऱ्या जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यावरती काय असतात म्हणजे ते डिपेंड्स असतात. फोर सच मेथड्स ऑफ हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन आर डिस्क्राइब्ड बिलो. मग अशा कुठल्या किती मेथड्स आहेत म्हणजे 4 हेटरोट्रॉपिकच्या मेथड्स आहेत की त्याच्यामध्ये काय करत असतात ते काय असतात म्हणजे न्यूट्रिशन मिळवण्यासाठी काय असतात ते अदर ॲनिमल्स वरती किंवा प्लांट्स वरती काय असतात डिपेंड्स असतात. त्याचाच आपल्याला आता स्टडी करायचा आहे. फर्स्ट वन इज अ सॅक्रोफाइट. सॅक्रोफाइट मीन्स काय असतं फीडिंग ऑन डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर दीज प्लांट्स लॅक ग्रीन कलर्स. म्हणजे काय असतात हे जे प्लांट्स असतात ते मेनली कसं असतात कशावरती डिपेंड असतात जे डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स जे असतात ते काय करतात मेनली ते फीड करतात म्हणजे खातात आणि त्याच्यावरतीच काय करत असतात ते जगत असतात. म्हणून त्यांना काय म्हणतात सॅक्रोफाइट असं म्हटलं जातं. आणि these plants lack green color म्हणजे काय त्यांच्यामध्ये ग्रीन कलर नसतो म्हणून त्यांना काय म्हणतात लॅक ग्रीन कलर्स असं म्हटलेलं आहे. कुठले आहेत ते त्याचे एक्झाम्पल बघा. फंगी, मशरूम्स, यीस्ट अँड मेनी बॅक्टेरिया. हे काय आहेत मेनली हे काय सगळे सॅक्रोफाइटिक प्लांट्स मध्ये हा एक पार्ट येतो. जे मशरूम्स तुम्ही पाहिलं असेल त्याची भाजी केली जाते आणि ते हॉटेल्स मध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की खूप सारे मशरूमचे काय असतात त्याचे खूप सारे डिशेस तयार केले जातात. जे मशरूम्स जे असतात ते मेनली काय असतात त्याच्यामध्ये खूप काय असतात जास्त प्रमाणात काय असतात त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. म्हणून काय केलं तर मशरूम हे काय केलं तर मोस्टली इट केलं जातं. जे फंगी असतात यीस्ट आणि मेनी बॅक्टेरिया हे सगळे काय असतात म्हणजे सॅक्रोफाइट्स मध्ये येतात. इथं तुम्हाला मशरूमची छोटीशी डायग्राम दाखवलेली आहे. जे तुम्ही बघा रेनी सीझन्स मध्ये मोस्टली काय होतात जे डेड अँड डिकेइंग ॲनिमल्स असतात मोस्टली जे एन्व्हायरमेंट मध्ये आपण बघतो त्याच्यामुळे काय होत असतात अशा टाईपच्या मशरूम्स काय होतात तिथं उगवले जातात. A saprophyte are commonly seen during and after rains. काय होतात मोस्टली जे सॅक्रोफाइट्स असतात ते मेनली काय होतात ड्युरिंग रेनी सीझन्स म्हणजे पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर पण काय होतात आपल्याला या टाईपचे मशरूम्स वगैरे जे आहेत सॅक्रोफाइटिक प्लांट जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. फंगी फीडिंग ऑन ब्रेड. मला माहिती आहे फंगी जे असतात ते म्हणतात ब्रेड वरती बघायला भेटतात. बघा 3-4 दिवस एका डब्यामध्ये तर 3-4 दिवस चपाती तशीच राहिली किंवा ब्रेडचा तुकडा जर तसाच राहिला तर त्याच्यावरती काय होत असतं असं ब्लॅकिश ग्रीन कलरचा एक त्याच्यावरती एक लेयर येत असतो म्हणजे याचा अर्थ काय ते सॅक्रोफाइट्स त्याच्यावरती काय होत असतात तयार होतात आणि ते ब्रेड्स जे आहेत त्याला काय करतात ते डिके करतात म्हणजे सडवतात आणि तेच काय करत असतात ते ईट करत असतात. म्हणून हा जो आहे सॅक्रोफाइटिक जे प्लांट्स जे आहेत ते म्हणजे काय असतात जे डेड अँड डिकेइंग ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील आणि त्याच्यामध्ये जर त्यांना असं व्हॅक्यूम म्हणजे थोडंसं डबा बंद असेल असं वातावरण जर असेल तर तिथं काय होतं त्यांची जी ग्रोथ आहे ते काय होत असते जास्त प्रमाणात होत असते. म्हणून जे सॅक्रोफाइटिक जे प्लांट्स असतात ते मेनली आपल्याला ब्रेड असेल रोटी चपाती वगैरे जे
एक्झाम्पल्स आहेत. सॅप्रोफाइट्स कधी असतात मेनली ड्युरिंग अँड आफ्टर द रेनी सीझन. जे रेनी सीझन आहे त्याच्यामध्ये काय असतात, रेनी सीझन्स मध्ये प्लस रेनी सीझन झाल्यानंतर यावेळेस काय बघायला भेटतं आपल्याला, खूप सारे मशरूम्स किंवा सॅप्रोफाइटिक प्लांट्स आपल्याला बघायला भेटतात. समजलं इथपर्यंत? नेक्स्ट वन इज पॅरासाइट. पॅरासाइट हा काय सेकंड टाइप आहे. त्याच्या पॅरासाइट म्हणजे काय असतात, पॅरासाइट लिव्हिंग ऑन अनदर ऑर्गॅनिझम्स अँड डिरायव्हिंग फूड फ्रॉम दॅट ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय असतात, हे जे प्लांट्स असतात ते मेनली काय असतात, अनदर ऑर्गॅनिझम्स म्हणजे अनदर प्लांट्स जे असतात त्या प्लांट्स वरती काय असतात, ते प्लांट वरती ते काय होतात, लिव्ह करतात म्हणजे जगतात. अँड डिरायव्हिंग फूड फ्रॉम दॅट ऑर्गॅनिझम्स, आणि त्या ऑर्गॅनिझम्स पासून काय करत असतात, फूड जे आहे ते काय करत असतात, मिळवत असतात. द ऑर्गॅनिझम्स डिरायव्हिंग फूड इज कॉल्ड ॲज द पॅरासाइट. आणि जे ऑर्गॅनिझम्स त्या प्लांट्स वरती डिपेंड्स असतात त्यांना काय म्हणतात, पॅरासाइट म्हटलं जातं. अँड द अदर ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड होस्ट. आणि ज्याच्यावर ते जगत असतात त्यांना काय म्हणतात, होस्ट असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे अमरवेल पाहिलं असेल तुम्ही, त्याला काय म्हणतात, कॅस्कुटा असं पण म्हटलं जातं. इथे एक छोटीशी डायग्राम दाखवलेली आहे. एक असं झाड आहे आणि त्या झाडावरती काय असं वेल असते. ती जी वेल असते त्या वेलला काय म्हणलं जातं, पॅरासाइट असं म्हटलं जातं. कारण त्याचे जे वॉटर मिनरल्स जे आहेत त्याच्यासाठी काय करत असते, ते त्या झाडावरती काय असते, डिपेंड्स असते. आणि जो झाड आहे त्या झाडाला काय म्हणतात, होस्ट असं म्हटलं जातं. जे अमरवेल आहे म्हणजे अमरवेल म्हणतात त्याला, त्या अमरवेल असं म्हटलं जातं. तुम्ही पाहिलं असेल ग्रीन कलरचे असते झाड असतं, त्या झाडावरती पूर्णपणे अशी काय असतं, ती जी वेल असते ती पूर्ण अशी बाउंड केलेली तुम्ही पाहिलेली असेल. हे काय त्याचं एक्झाम्पल आहे, पॅरासाइटचं एक्झाम्पल आहे. द पॅरासाइट्स प्रोड्यूस अ स्पेशल स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द हस्टोरिया. काय म्हणतात त्याला, हस्टोरिया असं म्हटलं जातं. फॉर द ॲब्सॉर्बिंग फूड फ्रॉम द होस्ट. काय करत आहे, त्याच्यामध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर असतं. म्हणजे त्या अमरवेल या वेलमध्ये काय असतं, स्पेशल स्ट्रक्चर आहे की जे काय करत असतं, त्याला काय म्हणतात, त्या स्ट्रक्चरला हस्टोरिया. काय म्हणतात त्याला, हस्टोरिया म्हणतात. आणि फॉर ॲब्सॉर्बिंग फूड फ्रॉम द होस्ट. त्या होस्ट पासून काय करत असतं, ते म्हणजे जे वॉटर मिनरल्स जे आहेत ते काय करतात, ते फूड जे आहे ते काय करून घेते, ते ॲब्सॉर्ब करून घेते, म्हणजे सक करते, त्यांच्या बॉडीमध्ये सक करते, खाते. म्हणून त्यांना काय म्हणतात, हेस्टोरिया असं स्ट्रक्चर असतं. त्याच्यानुसार ते काय करतात, इझिली एंटर करतात. पॅरासाइट्स मे बी टोटल और पार्शियल. पॅरासाइटचे पण काय केली, दोन टाइप्स आहेत. काही टोटल पॅरासाइट्स आहेत, काही पार्शियल पॅरासाइट्स आहेत. टोटल पॅरासाइट्स मीन्स काय, ते काय ऑल म्हणजे जे मिनरल्स वॉटर्स असेल किंवा क्लोरोफिल आहे, जे फूड आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी जर ते दुसऱ्या प्लांटवरती जर डिपेंड असेल तर त्यांना काय म्हणतात, टोटल पॅरासाइट्स असं म्हटलं जातं. म्हणजे ऑल ॲक्टिव्हिटीज फुलफिल करण्यासाठी ते काय असतात, अदर प्लांट्सवरती जर डिपेंड्स असतील तर त्यांना काय म्हणतात, टोटल पॅरासाइट्स असं म्हटलं जातं. टोटल पॅरासाइटचं एक्झाम्पल काय आहे, कॅस्कुटा म्हणजे काय, अमरवेल हे काय त्याचं एक एक्झाम्पल आहे की जे त्याला डर्टर्स पण म्हटलं जातं. आणि ते काय असतात, टोटल पॅरासाइट्स मध्ये त्याचा टोटल पॅरासाइट्स असं त्याला म्हटलं जातं. पार्शियल पॅरासाइट्स मीन्स काय असतं, जे फक्त वॉटर अँड मिनरल्स साठी काय म्हणजे फूड काय म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतो, ते फूड काय करतात, स्वतः तयार करतात. आणि फक्त जे वॉटर अँड मिनरल्स जे आहेत ते मिळवण्यासाठी काय असतात, होस्टवरती म्हणजे अदर प्लांट्सवरती डिपेंड्स असतात. म्हणून त्यांना काय म्हणतात, पार्शियल पॅरासाइट्स असं म्हटलं जातं. इथपर्यंत समजलं? हा जो पार्ट आहे, ह्या ज्या नोट्स आहेत ते काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. आणि राहिलेला पार्ट जो आहे ते मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगते. पार्शियल पॅरासाइट्स काय असतात हा पार्ट आपण बघूया. इथपर्यंत सगळ्यांनी नोट डाऊन करा आणि काही डाऊट्स असतील तर क्लिअर करून घ्या.